नमस्कार मंडळी, जाणीजे यज्ञकर्मच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज मस्त एक पदार्थ घेऊन आलेली आहे आणि गणपती बाप्पाचं आगमन झालेलंच आहे. तर या 10 दिवसांमध्ये आपण वेगवेगळे नैवेद्याचे पदार्थ करत असतो आणि गृहिणीला अशी खूप इच्छा असते की दरवर्षी काहीतरी एखादा तरी नवीन पदार्थ आपण करूयात. तर मोदकातलाच हा एक नवीन प्रकार मी आज घेऊन आलेली आहे, जो तुम्ही याच्या आधी कधीही केला नसेल, खाल्ला नसेल, पाहिला नसेल, ऐकलाही नसेल कदाचित. तर आज ऋषीपंचमी पण होती आणि गणपती बाप्पा पण आहेतच घरामध्ये. तर त्यांच्या दोघांसाठी पण असा खाससा नैवेद्य मी तयार केलेला आहे आणि अप्रतिम स्वादाचा, अप्रतिम रंगाचा, गंधाचा असा मस्त हा केशरी रवा बदाम मोदक तयार झालेला आहे. तर खूप सोपं साहित्य, खूप कमी वेळ आणि मस्त होणारा हा पदार्थ आहे. तर करूयात. तर मोठ्या पॅनमध्ये मी 3च चमचे आधी तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये रवा बदाम मोदक आहेत अर्थातच, त्यामुळे आधी रवा घालणार आहे मी. रवा तुम्ही कुठल्याही प्रकारचा घेऊ शकता, जो तुमच्या घरी असेल तो, म्हणजे जाड बारीक कुठल्याही प्रकारचा उपलब्ध असेल तो. तर मी 1/4 कप इतका रवा घेतलेला आहे आणि तो आपण छान अगदी मंद आचेवर परतून घ्यायचा आहे. याच्यासाठी आपल्याला साधारण 8 ते 10 मिनटं लागणार आहे. तेवढा वेळ त्याला बरोबर द्यायचा, म्हणजे तो छान परतला जातो. खूप करपू द्यायचा नाही, पण रवा छान भाजला गेला पाहिजे, हे जास्त महत्त्वाचं आहे. तर असे 10 मिनटं वगैरे आपण त्याला छान रवा परतून घ्यायचा. रंग बदललेला नाही आहेत बघा. आणि असा हा 1/4 कप रवा आपण घेऊन भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अर्थातच रवा बदाम असल्यामुळे मी बदामाचं पावडर घालणार आहे. अर्थात तुम्ही हे थोडेसे बदाम भाजून घ्यायचे 1 कपभर वगैरे आणि त्याची खुटखुटीत पूड करायची. तुम्हाला जर थोडीशी जाडसर पूड आवडत असेल तर तशीही वापरली, तसं टेक्स्चर आवडत असेल तर तसंही घालू शकता, काहीच हरकत नाही आहे. त्याच्यानंतर मी अर्धा कप इतकं मिल्क पावडर घातलं आहे, म्हणजे 1/4 कप रवा, 1/4 कप बदाम पावडर आणि अर्धा कप मिल्क पावडर अवश्य घाला. त्याच्यामुळे अगदी खव्यासारखं मऊसूत होण्यासाठी हे मोदक खूप छान टेक्स्चर मिळतं, खूप चव अप्रतिम येते बदाम आणि मिल्क पावडरमुळे. त्याच्यानंतर मी याच्यात साधारण 1/4 कप इतकं दूध गरम केलेलं आहे कपामध्ये आणि ते घातलेलं आहे. 1/4 कप दूध आणि थोडं 1/2 कप दुधामध्ये केशराच्या काड्या घालून ठेवलेल्या होत्या गरम करून ते दूध, तर ते पण मी वापरलेलं आहे. म्हणजे साधारण 1.5 ते 2.25 कप दूध पण आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. तर दुधाचं प्रमाण थोडं कमी जास्त रव्याच्या प्रकाराप्रमाणे कमी जास्त होऊ शकतं थोडंसं. आता मी थोडा आणखी 1-1.5 चमचा तूप घातलेलं आहे याच्यात परत, म्हणजे आधीचे 3 चमचे आणि आत्ताचे 1-1.5 चमचा, म्हणजे साधारण 5 चमचे इतकं तूप तुम्हाला लागणार आहे. एवढं प्रमाण तुपाचं पुरेसं होतं. रवा छान दूध घातल्यावर फुलून आला मस्तपैकी की एक वाफ पण देऊ शकता, नाही दिली तरीही चालेल. आणि मग त्याच्यानंतर आपण साखर घालायची. तर साखर ही गोडीला ही कमी असल्यामुळे, आणि मी बेतानी घातली आहे, साधारण 1 ते 1.5 कप इतकी घातलेली आहे एवढ्या सगळ्या प्रमाणासाठी. तर साखरेचं प्रमाण गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. साखर छान विरघळली, एकत्र झाली मस्तपैकी एकजीव, की त्याच्यात थोडीशी वेलची पूड घालायची, परत परतवायचं आहे छानपैकी. बघा किती मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे. याला तुम्ही शिरा म्हणू शकता, तुम्ही असा म्हणूनही प्रसाद देऊ शकता, कारण खूप सुंदर लागतो हा चवीचा. आणि याच्यामध्ये मी केशरी मोदक म्हटलं आहे, त्याच्यामुळे अगदी 2च चिमट, अगदी हलकासा केशरी रंग येण्यासाठी मी तो खायचा केशरी रंग टाकलेला आहे. तर तुम्हाला जर आवडत नसेल रंग वापरणं, खाण्याचा रंग वापरणं, तर तुम्ही हे टाळू पण शकता. पण अगदी हलका केशरी रंग याला मस्त आलेला आहे, मऊसूत झालेला आहे. हे सारण आपलं मोदकाचं आणि असं हे रवा बदाम मोदकाचं सारण आपलं तयार आहे. खूप सुंदर चवीचे, रंगाचे, गंधाचे असे हे मोदक तयार होतात. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही यावर्षी असे मोदक जरूर करून बघावेत, म्हणून ही खास रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर असं हे छान तयार झाल्यानंतर एक वाफ द्यायची थोडं 2-4 मिनटं याला एक दणदणीत, आणि मग किंचित सारण कोमट झालं की मग आपण हे मोदक करायला घ्यायचे. तर माझ्याकडे ह्या मोदकाचा एक साचा आहे, थोडं मोठं प्रमाण आहे याचा, मोठा साचा आहे. त्याला मी किंचित तूप लावलेलं आहे. खरं तर काही गरजही नाही आहे, पण नंतर नाही लावलं आहे, मी एकदाच लावलेलं आहे तूप साच्याला. आणि मग याच्यामध्ये आपण हे जे आपलं सारण झालेलं आहे मोदकांसाठीचं, ते आपण रवा बदाम केशरी मोदकाचं सारण याच्यामध्ये भरायचं या साच्यामध्ये, आणि मस्तपैकी हा मोदक तयार होतो. खूप कमी वेळात होतो, खूप कमी मेहनतीत होतो, जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे जेव्हा खूप पाहुणे, मित्रमैत्रिणी, नातेवाईक किंवा दर्शनाला कोणी येणार आहे आपल्या घरी, तेव्हा मोठ्या प्रमाणात जर आपल्याला हे करून ठेवायचं असेल तर असे मोदक तुम्ही अवश्य करून बघावेत. कारण याच्यामुळे थोडं आपल्या घरात हे साहित्य असतंच साधारण सणावारांच्या निमित्ताने, आणि वेळही जर तुमच्याकडे
तुमच्याकडे जास्त नसेल आणि पटापट करायचं असेल तर हे मोदक अवश्य करून बघा. एवढ्या सगळ्या प्रमाणामध्ये साधारण 25 ते 30 मोदक या मोठ्या साच्याप्रमाणे पण होतात, त्यामुळे ते नक्कीच करून बघा. छोटा साचा वापरला तर जास्त मोदक पण होतील, तर तसंही तुम्ही करू शकता. खूप अप्रतिम लागतात आणि अगदीच तुम्हाला साच्यात घालायला पण वेळ नसेल मोदक करायचे, तर तुम्ही हे अगदी शिऱ्यासारखा मूद पाडूनसुद्धा तुम्ही हातावर हा प्रसाद देऊ शकता. असा एक मोठा छान मोदक केला की छान तो प्रसाद पुरेसा होतो एका वेळेला एका माणसाला. त्यामुळे नक्कीच हा पदार्थ तुम्ही करून बघावा. आणि असे छानसे मोदक तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी ते नक्की कळवा मला. जर आवडला असेलच तर लाईक तर जरूर करा, पण जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ जरूर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण जरूर करा आणि अशा छान रेसिपी पटकन तुम्हाला कळाव्यात मिळाव्यात म्हणून बेल आयकनला पण क्लिक करायला विसरू नका. असे सगळे मोदक माझे करून झालेले आहेत. त्याच्यानंतर मी रंगसंगती छान अगदी साधावी म्हणून वरतून पिस्त्याचे थोडेसे काप लावलेले आहे. त्याला खूप सुरेख दिसतात आहे हे मोदक आणि मुख्य म्हणजे एवढ्या प्रमाणात इतके सगळे छान होतात आणि खूप चटकन होतात. वळायला अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे असा सोपा प्रकार जरूर करून बघावा तुम्ही. तर अशा छान रेसिपींसह आपण पुढे भेटत राहूच या. तोपर्यंत नमस्कार आणि जाणे जे यज्ञकर्म. गणपती बाप्पा मोरया.